हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल मेकॅनिकल गुरुजी. आज आपल्याकडे टाटा एस गाडी आली आहे. तिचं आपल्याला एक्सेल रिपेअरिंग करायचं, कारण की एक्सेल डायरेक्ट टायरसोबत बाहेर आलं. एक्सेल ते आपण रिपेअरिंग करणार आहे. ते कसं बघा, चला. गाडीचं एक्सेल बाहेर आलं आहे, तर त्यासाठी आपण पहिले टायर लूज करून घेणार आहे बाहेर. तर असं पूर्ण टायर लूज करून घ्यायचं आपल्याला. व्हीलचे तिन्ही बोल्ट आपल्याला लूज करून बाहेर घ्यायचे. हे आज आपल्याला जॅक चढून घ्यायचं आहे. यास आपल्याला व्हीलचे बोल्ट लूज करून घ्यायचे आहेत. हे बघू शकता, बेरिंग गेली आहे जसं की, त्यासाठी एक्सेल बाहेर आला आहे. बघा, बेरिंग नाही तर हे आपल्याला मागचे 16चे नट लूज करून घ्यायचे आहेत. चारी या साईडला दोन्ही, खाली दोन्ही, पलीकडच्या साईडला दोन्ही, त्याच्या खाली दोन्ही. हे आपल्याला आठी बोल्ट लूज करून घ्यायचे आहेत. यास आपल्याला नट उघडून घ्यायचे आहेत. आज आपल्याला डिस्टन्स बाहेर घ्यायचं आहे. ऑइल सीलचं मेन. आता आपण बेरिंगचं कोण काढणार आहे बाहेर. ऑइल सील ठोकून झालं आहे. आता आपण बाहेरचं ऑइल सील बसवणार आहे. हे बघू शकता, त्याला पण आपण ऑइल सील ठोकून घेतलं आहे. आता आपण बेरिंग ठोकून घेणार आहे बरोबर एक्सेलमध्ये. चालू आहे एक्सेल फिटिंगचं आपलं. मागचे नटं टाईट करणं चालू आहे आपल्या आठी बघू शकता. पलीकडचे 2 नटं टाईट होतात. त्या साईडला 2 नट आहेत, म्हणजे टोटल ह्या साईडला 4, त्या साईडला 4. बघू शकता, आता आपण लायनर फिटिंग केलं आहे. आता आपण ड्रम फिटिंग करणार आहे बरोबर याच्यावर. ड्रम लावून झालं आहे आपलं. आता आपण याच्यावर टायर बसवणार आहे. आपलं व्हीलचे बोल्ट आहेत, म्हणजे व्हील बोल्ट म्हणतात त्याला. हे आपल्याला फुल टाईट करून घ्यायचे आहेत वरतीच थोडेसे, पण खाली घेतल्यानंतर पायपाने आपल्याला थोडं टाईट करायचं आहे. व्हीलचे बोल्ट टाईट करून फुल झाले. टाटाचं एक्सेलचं काम झालं आहे आपलं लेफ्ट साईडचं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा.